केदार, ताई तू ठीक आहेस ना? तू रडतेस? मी ॲब्सोल्युटली ओके आहे. इनफॅक्ट आज मी खूप खुश आहे. मला नाही कळत आहे. तू मागचं सगळं विसरून दया काकांना माफ केलंस केदार. आज तू पहिल्यांदा त्यांना बाबा म्हणालास. यू हॅव नो आयडिया. तुझ्या एका हाकेने दया काकांचं संपूर्ण आयुष्य बदललंय. आज दया काकांच्या चेहऱ्यावर मी जो आनंद बघितला ना, तो मी कधीच बघितला नव्हता. खरंच. आणि सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. आज जे मी दया काका बघितले ना, ते वेगळेच होते. प्रेमात जादू असते असं मी ऐकलं होतं. पण आज तुम्हा दोघांमुळे ती जादू मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितली. थँक्यू सो मच. थँक्यू. ताई ये बस इथे. सॉरी सॉरी, खरंच थँक्यू केदार. थँक्यू म्हणायचं असेल तर तारिणीला म्हण. हे सगळं तिच्यामुळे झालंय. एखादं नातं मनापासून स्वीकारायचं असतं हे तिने मला शिकवलं. म्हणून मी मनापासून केलं. आणि मला कळलं की जे काही घडलं त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. परिस्थितीसमोर ते पण हतबल होते आणि आम्ही. आज दया काकांच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालंय. म्हणून मी थोडी इमोशनल झाले. सॉरी. नाही ताई, खर तर उशीर झाला. इट्स बेटर लेट देन नेव्हर, राईट? या बसा. तुमच्या चिडक्या कांद्याने इतके दिवस तुमच्या डोळ्यातनं पाणी आणले, पण आज जेव्हा तुम्हाला बाबा म्हणाला त्यावेळेस त्याच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. खूप हळवा आहे ग तू. तुमच्यासारखाच. खरंच. मी म्हणाले होते की नाही तुम्हाला, एकदा का त्याच्या मनातला राग गेला, त्याचे सगळे गैरसमज दूर झाले की तो मनापासून शांत होईल आणि तुम्हाला बाबा म्हणून स्वीकारेल. स्वीकारलं की नाही? होय होय, स्वीकारलं स्वीकारलं. मला बाबा म्हणून स्वीकारलं. सगळं अगदी मनासारखं झालं माझ्या. पण हे सगळं अनुभवायला देवकी असायला हवी होती. आहे ना. हं? हो आहेत. अगं